नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी भरपूर दिवस टिकणारं अगदी परफेक्ट मार्केट स्टाईल घरच्या घरी मुखवास कसा बनवायचा ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल जेवढं दिसायला सुंदर दिसतंय तेवढं अगदी परफेक्ट चविष्ट असा आपला मुखवास हा तयार झाला आहे. चला वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम इथे एक कढई घ्यायची. जी कढई किंवा पातेली आपण वापरणार आहोत ती अगदी जाडबुंदाची वापरा. त्यानंतर काय करायचं, लगेच ज्याच्यामध्ये 1 कप मी अगदी स्वच्छ करून घेतलेली बडीशोप घेतली. अगदी छान हिरवगार अशी बडीशोपाचा वापर करते. त्यानंतर जेवढे आपण बडीशोप घेतली ते तेवढेच आपण यामध्ये जवसही घालत आहोत. लगेच त्याच्या निम्मे आपण यामध्ये तीळही घातली. 1 कप जवससाठी अर्धा कप तीळ. तिघीही वस्तूंचं प्रमाण आपण सम वापरलं तरी काही हरकत नाही. लगेच यामध्ये अर्धा कप ओवा घातलाय. फक्त ओवांचं प्रमाण थोडं कमी घाला. त्यामुळे काय होईल, जो आपला मुखवास तयार होईल तो अजिबात तिखट तयार होणार नाही. अगदी व्यवस्थित चवीचा तो तयार होईल. त्यानंतर अगदी छान कलर येण्यासाठी हळदीचं प्रमाण कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही. चवीनुसार मीठ. बरोबर इथे 1.5 चमचे मी काळं मीठ वापरलं आहे. अगदी आवर्जून काळ्या मिठाचाच वापर करा. जर काळं मीठ नसेल तर सेंधा मीठ वापरलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचेवर मी निंबूचा रस हा घातला आहे. निंबूच्या रसामुळे काय होईल, जी आपली पचनक्रिया आहे ती देखील सुरळीत होते आणि आपल्या मुखवासाला अगदी छान चव देखील ते तयार देते. तर लगेचच हे संपूर्ण साहित्य आपण व्यवस्थित चोळून घेतले. जे काही निंबूचा रस, हळद आणि आपण मीठ घातलं होतं ते या संपूर्ण साहित्याला आपण तळ हाताने व्यवस्थित चोळून द्यायचं. यामुळे काय होईल, एकसारखं संपूर्ण जो मसाला आपण घातला आहे तो आपल्या या वस्तूंना लागून जाईल. तर लगेचच याला उन्हामध्ये न घालता बरेच जण काय करतात, उन्हात टाकतात आणि त्यानंतर भाजायला घेतात. त्यामुळे थोडासा वास येतो. काय करायचं, आता आपल्याला लगेचच याला ओलं असतानाच भाजायला घ्यायचं आहे. तर लगेच मी गॅस हा सुरू केला आहे. फुल गॅसवरती न भाजता अगदी मंद गॅसवरती आपल्याला छान हे कुरकुरीत होईपर्यंत, म्हणजे खरपूस खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. फुल गॅसवरती आपल्याला अजिबात भाजून घ्यायचं नाही. याला अगदी मंद आचेवरतीच भाजायचं. यामुळे काय होईल, जो काही ओलसरपणा आहे तो हळूहळू जाईल आणि त्यामुळे आतपर्यंत जर थोडे ओले झाले असतील तर ते आतपर्यंत देखील तो छान भाजून होतो आणि तो बरेच दिवस टिकतो. अजिबात बुरशी लागत नाही, मऊ पडत नाही. अगदी परफेक्ट संपेपर्यंत तो कुरकुरीत असा मुखवास हा राहतो. तर बघू शकाल अगदी परफेक्ट कलर देखील त्याचा बदलतो आणि जे आपला मुखवास आधी होता ओला झालेला असल्यामुळे एकमेकांना चिपकलेला असतं, जसं तो भाजला जातो छान मोकळा होतो. म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला आता मुखवास हा भाजून तयार झाला आहे. गॅस हा बंद करायचा आणि जेवढं शक्य आहे तेवढं अगदी पसरट भांडं घ्या आणि पसरट भांड्यामध्ये याला व्यवस्थित पसरून ठेवा. डायरेक्ट न्यूजपेपर किंवा कॉटनच्या कपड्यावरती पसरून घेतला तरी काही हरकत नाही, पण अगदी असा खोलगट भांड्या वगैरेमध्ये त्याला पसरून ठेवू नका. त्यामुळे त्याला घाम सुटेल आणि घाम सुटल्यामुळे पाणी सुटतं आणि ते ओलसर होतं आणि ते मऊ पडतं. म्हणून ह्या पद्धतीचं अगदी पसरट भांडं घ्या आणि एक अर्धा मिनिटभर चमच्याच्या सहाय्याने याला असं चाळत राहा आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित पसरून घ्या आणि पसरून झाल्यानंतर रूम टेम्परेचर येईपर्यंत त्याला छान आपण गार करून घ्यायचं. डायरेक्ट फॅन खाली ठेवलं तरी काही हरकत नाही 5 ते 10 मिनटं आणि रूम टेम्परेचरवरती ठेवलं तरी काही हरकत नाही. तर आता पूर्णपणे आपला मुखवास हे छान गार होऊन कुरकुरीत तयार झाला आहे. अजिबात चिंब, म्हणजे बरेच वेळेस काय होतं, अगदी चिंबट होतं आणि त्यामुळे खाण्याची मजाच चालली जाते. म्हणून या पद्धतीने तुम्ही नक्की मुखवास हा तयार करून बघा. तर पूर्णपणे गार झाल्यानंतर ह्या पद्धतीची हवाबंद बरणी घ्या. त्यानंतर त्यामध्ये भरून आपण 6 महिने टिकेल असा अगदी परफेक्ट असा आपला छान चविष्ट पौष्टिक असा मुखवास हा तयार झाला आहे. नक्की या पद्धतीचा तुम्ही तयार करून बघा. अगदी सर्वजण आवडून खातील एवढा छान चविष्ट तो तयार आहे.